नमस्कार सर्वांना। तर आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 5 आणि थोडा बारीक बारीक पाऊस सुद्धा येतोय आणि आता आपण आज जात आहोत अक्कलकोटला आणि तुळजापूरला सुद्धा। तर जी बस आपल्याला पहिले मिळेल तर त्या बसने आपण त्या ठिकाणी जाऊयात। तर बघा किती मस्त असं वातावरण झालेलं आहे एकदम सकाळी सकाळी। तर चला, सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे स्वारगेटच्या बस स्टँडला। PMTने आम्ही स्वारगेटपर्यंत गेलो आणि त्या ठिकाणी मग स्वारगेट बस स्टॉपला पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी म्हणजेच खूप सारे तिथे स्टॉप आहेत की वेगवेगळ्या गावांच्या वगैरे बस वेगवेगळ्या ठिकाणी लागतात। तर आम्ही इथं पोहोचलो तर तेव्हा बरोबर सोलापूर बस लागलेली होती, म्हणून मग आम्ही सोलापूरपर्यंत जायचं ठरवलं। सोलापूरला उतरल्यानंतर तुळजापूर गाडी लगेच लागलेली होती, त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की तुळजापूरला सगळ्यात आधी आपण जाऊयात। तुळजापूरच्या बस स्टॉपवरती उतरल्यानंतर लगेचच म्हणजे जवळपास फक्त 5 ते 10 मिनिट आपल्याला पायी जाण्यासाठी लागतात मंदिरापर्यंत। पण त्या ठिकाणचे जे रिक्षावाले असतात तर ते आपल्याला म्हणतात की इथून मंदिर वगैरे खूप दूर आहे, पण मंदिर काही दूर नाही, फक्त 1 किलोमीटरच्या आसपास मंदिर असेल आणि तेवढं तर आपण चालूच शकतो। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे। तर आज आपण आलेलो आहोत तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये आपण बघणार आहोत मंदिर आणि मंदिराचं दर्शन। तसं तर मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढायला अलाउड नसतं, पण आजूबाजूचा जो परिसर आहे तर सोबतच तिथला आपण व्यवस्थित छान असं शूटसुद्धा घेऊन मी तुम्हाला पूर्ण माहिती डिटेलमध्ये तर सांगेलच। आणि आता वाजले ऑलमोस्ट संध्याकाळचे 5। आम्ही सकाळीच पुण्यावरनं 7 वाजता निघालो होतो, तर जवळपास आम्हाला इथे पोहोचायला 2 वाजले आणि रूम शोधत आम्हाला जवळपास 3:30 झाले। मग रूम भेटल्यानंतर आम्ही 3:30 ते थोडासा 5 वाजेपर्यंत मग आराम केला आणि मग नंतर आता आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी। आणि इथं जर म्हणाल तर रूम खूप जास्त कॉस्टली आहेत, म्हणजेच की ज्या मानाने आपल्याला फॅसिलिटी वगैरे हव्यात रूममध्ये तशा नाही आहेत, पण त्या मानाने त्यांची कॉस्ट खूप जास्त अशी आहे आणि थोड्या टायमासाठी सुद्धा ते आपल्याकडून 1200 ते 1500 रुपयापर्यंत घेतात। आणि 600-700 किंवा 1000पर्यंत ज्या रूम असतात तर त्यामध्ये आपण राहू शकत नाही, अशा त्या रूम असतात। म्हणजेच तिथे सेफ्टी पर्पजने त्या रूम व्यवस्थित नसतात। आणि भक्तनिवास जे आहे तर भक्तनिवासमध्ये सुद्धा मंदिराचे जवळ जे भक्तनिवास आहे तर तिथे सुद्धा जवळपास 1600 ते 1700 रुपये घेतात। ते कमी दरात त्यांनी घ्यायला पाहिजे ॲक्च्युली, पण ते खूप जास्त दर त्यांचे तिथे सुद्धा आहेत। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच की मंदिराच्या शेजारी कुठलं भक्तनिवास आहे आणि तिथं सुद्धा खूप जास्त रेट आहेत। तर मग आता आम्ही एक हॉटेलमध्ये इथे स्टे केलेला आहे, त्यांचे रेट जवळपास 1200 ते 1500च्या दरम्यान आहेत। आल्यानंतर मी तुम्हाला रूम टूर करून देणार होते, पण इतकं थकलो होतो की काहीच इच्छा झाली नाही शूट वगैरे करण्याची आणि डायरेक्ट झोपून गेलो। तर चलायचं दर्शन घ्यायला। तर चला, आता आम्ही जी रूम घेतलेली होती तर ती रूम अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती होती, मंदिरापासून खूप जवळ होतं, जास्त काही अंतर नव्हतं। त्याच्यामुळे मग आणि ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तर एवढी गर्दी नव्हती, कारण की एरवी जे आहे तर मंदिरामध्ये खूप प्रमाणात गर्दी असते। मंदिराकडे जाताना अगदी 500 मीटरपर्यंत म्हणजेच जे मंदिर आहे तिथपर्यंत दुकान होते। ज्या प्रकारे आपण पूजा वगैरे घेतो किंवा काही वस्तू घेतो तर त्यांचे आणि बांगड्या वगैरे घेऊन बसलेल्या बाया खूप सगळ्या होत्यात। आणि जसं जसं मंदिर जवळ येईल तसे खूप जास्त असे दुकानं लागून होते। आणि या ठिकाणी आपण अगदी मंदिराचं जे मेन गेट आहे तर ते आपल्याला इथूनच दिसतं। तर हे आहे तुळजाभवानी माता मंदिराचं मेन प्रवेशद्वार। तर बऱ्यापैकी गर्दी होती, म्हणजेच दर्शन घेण्यासाठी पण आम्हाला जवळपास 1 ते 1.5 तास आतमध्ये लागला होता। मंदिरामध्ये जाण्यासाठी एकाकडे चप्पल स्टँडसुद्धा आहे, म्हणजेच मंदिराचे जे मेन प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरसुद्धा, आणि एक थोडंसं आधीच्या साईडला सुद्धा चप्पल स्टँड आहे, तर तिथे तुम्ही चप्पल तुमचे ठेवू शकतात। त्यानंतर मंदिरामध्ये जाण्यासाठी असा काहीसा रस्ता आहे। तर या ठिकाणी जे आहे तर हे यांनी फ्लोअर टाईपमध्ये केलेलं आहे, कारण की खालच्या साईडला देवीचं मंदिर आहे असं। पण शक्यतो बऱ्याचशा ठिकाणी जे आहे तर गडावरती वगैरे देवी असते, पण या ठिकाणी जे आहे खालच्या साईडला म्हणजे जाताना असा काहीसा रस्ता आहे। आणि गर्दी वगैरे होते तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजेच त्यांनी एक 3 फ्लोअरला म्हणजेच वरच्या साईडने याच्या खालीसुद्धा आणखी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे
तर एक फ्लोअर टाईपमध्ये बनवलेला आहे आणि तिथे लाईनमध्ये लागून आपल्याला एक एक करून दर्शन घेता येतं. आणि जर खूप जास्त प्रमाणात जर गर्दी असेल तर खूप वेळ लागत असेल, म्हणजेच आम्हाला फक्त 2 फ्लोअरवरतीच आम्हाला जवळपास 1.5 तास दर्शन घेण्यासाठी लागला. आणि तिथे एकूण 3 फ्लोअर आहेत. तर जे तिसरंवालं फ्लोअर होतं तर ते पूर्ण खाली होतं, म्हणजेच गर्दी नव्हती तिथे वगैरे काहीच. तर या ठिकाणी असं काहीसा रस्ता आहे आणि समोरच जे आहे तर गणपतीचं मंदिर आहे. तर हे गणपतीचं मंदिर, गणपती बाप्पा जे आहे तर ते उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी हा जो रस्ता आहे तर तिकडे पाय वगैरे धुण्यासाठी किंवा मग कोणी आंघोळ वगैरे सुद्धा करते, तर म्हणजे कुंडसारखं त्यांनी तिथं बनवलेलं आहे. तर सगळ्यात आधी काही जण पाय वगैरे धुवून किंवा मग कोणी अंघोळ वगैरे करतात तर तिकडं पहिले जातात. आणि इथं बघा श्री गोमुख तीर्थ असं तिथं नाव लिहिलेलं होतं, पण तिथे मेन म्हणजेच पाय वगैरे धुणे असं. इथून मग हे जे समोरच आहे तर हे गणपतीचं मंदिर, जसं की मी तुम्हाला सांगितलं की उजव्या सोंडेचा गणपती आहे. जनरली डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा आपल्याकडे असतातच, पण काही खूप क्वचित ठिकाणी जे आहे तर उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा असतात. तर गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप छान अशी होती, म्हणजेच ब्लॅक कलरमध्ये होती ती. आणि डोळे वगैरे खूप छान असे त्या ठिकाणी होते. आणि गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तर त्याच्या समोरच्याच म्हणजे शेजारच्या साईडला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार अशा प्रकारचा हा मोठा असा दरवाजा आहे. आणि इथून परत आपल्याला खाली जायचं आहे आणि मग तिथनं आपल्याला दर्शनासाठी लाईनमध्ये लागावं लागेल. तर जसं की मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असतो तर तशाच प्रकारचा इथंसुद्धा, म्हणजेच हे जे आहे मंदिराचा परिसर हा खालच्या साईडला आहे. म्हणजे जनरली आपण जेव्हा केव्हा कोणत्या देवीच्या वगैरे दर्शनासाठी जातो तर गड वगैरे अशा प्रकारचा असतो, जसं की सप्तशृंगी गडावरती देवीचं मंदिर जे आहे तर ते वरच्या साईडला आहे. आणि इकडे जाण्यासाठी हे जे आहे तर दर्शन घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मध्ये जावं लागतं. तर या ठिकाणी अशा प्रकार जे आहे तर हे सेक्शन त्यांनी बनवले, तर असं एकूण 3 मजल्यांमध्ये आहे. तर खाली उतरताना म्हणजेच खालच्या साईडला जाताना हे सगळ्यात आधी लागला. तर इथे गर्दी नव्हती त्याच्यामुळे इझिली आपल्याला परत खालच्या दिशेने लगेचच जाता आलं. म्हणजेच याच्यानंतर जे आहे तर बरीचशी त्या ठिकाणी गर्दी होती. तर हा जो आहे तर हा वरतून म्हणजेच दुसरा फ्लोअर आहे. तर इथं इतकी प्रचंड गर्दी होती, पण एवढं काही नाही, म्हणजेच इझिली आपण जाऊ शकत होतो. पण उन्हाळ्यामध्ये वगैरे या ठिकाणी इतकं गरम होत असेल, कारण की थोडासा बाहेर पाऊस वगैरे पडत होता. म्हणजेच आता तर नव्हता जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा, पण तरीसुद्धा खूप जास्त असं सफोकेशनसारखं होत होतं. त्याच्यानंतर परत मग तेवढं सगळं टर्न करून एकूण 6 ते 7 लाईन वगैरे होत्या. तर तिथून परत आपल्याला वरच्या साईडला जायचं होतं. तर इथून वरच्या साईडला जाताना जे आहे तर हे म्हणजेच साईडला जे होते तर काही जण पासवाले वगैरे होते, म्हणजेच तिकीट वगैरे काढून किंवा VIP पास वगैरे असं. तर इथून मग आपल्याला जे आहे तर देवीचं छान असं दर्शन या ठिकाणी होतं. इतर वेळेसच इतकी गर्दी असते, तर नवरात्रामध्ये वगैरे या ठिकाणी इतकी गर्दी असत असेल की अगदी म्हणजे दर्शन घेण्यासाठी 6 ते 7 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागत असेल, इतकं जास्त गर्दी होती की बस. तर इथे बघू शकता तुम्ही, एक थोडंसं शूट घेण्याचा ट्राय केला, पण ते कॅमेरा तिथं अलाउड नव्हता. त्यामुळे एक थोडंसं फक्त म्हणजेच ते व्हाईट उजेडामुळे जे आहे तर मोबाईलमध्ये एकदम क्लिअर वगैरे आलं नाही, पण थोडंसं छान अशी मूर्ती जी आहे तर ती देवीची आपल्याला दिसली. त्याच्यानंतर मंदिराच्या आवारामध्येच अशा प्रकारचे जे आहे तर वेगवेगळे मंदिरंसुद्धा आहेत. आणि बरेच जण तिथे जोगवा वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला, तर पीठ वगैरे अशा प्रकारे जे आहे तर इथं देवीसमोर टाकत होते. मंदिरामध्ये बाहेर निघाल्यावरती लगेचच अशा प्रकारचं आहे तर इथं सुद्धा प्रचंड गर्दी होती. तर या ठिकाणी असं काहीसं म्हणजेच एक दगड टाईपमध्ये होतं, तर ते आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्याच्यानंतर मग तो दगड जर डावीकडे फिरला किंवा उजवीकडे फिरला तर मग होकार किंवा नकार अशा टाईपचं काहीतरी होतं. आणि दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना बसण्यासाठी वगैरे अशा प्रकारच्या खूप अशा उंच पायऱ्या, म्हणजे जवळपास
30 एक पायऱ्या त्यांनी तयार केलेल्या आहे. म्हणजेच इथे दर्शनासाठी वगैरे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये खाली बसण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही बसू शकतात. अशा प्रकारचं त्यांनी छान असं बनवलेलं आहे. तर या ठिकाणी संध्याकाळचे वाजलेले होते, ऑलमोस्ट 7-7:30 वाजलेले होते आणि तरीसुद्धा खूप छान असं वाटत होतं. म्हणजेच त्यानंतर वरच्या साईडवरून खालचं जे मंदिर आहे तर मंदिराचं जे एक्झिट आहे तर ते दिसत होतं. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला तुळजापूर देवीच्या मंदिरातला आजूबाजूचा परिसर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.